आणि तुम्ही ही रेसिपी चालता बोलता करू शकता. म्हणजे कशी? नमस्कार, मी प्रियांका आणि आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आम्ही आलोय कुठे सातारला आणि का बरं आलोय? कारण आपली आहे यात्रा. मग यात्रेसाठी खास आलोय. तर जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉग्समध्ये सांगितलंय की माझं सासर आणि माहेर एकच आहे, त्यामुळे मग आता दोन्हीकडची यात्रा आहे. मग आता मी कुठे जाणार हे तुम्हाला यात्रेच्या ब्लॉगमध्ये कळेलच. पण तत्पूर्वी आज मी आहे माझ्या सासरच्या घरच्या किचनमध्ये. आणि मग आजचा काय बेत आहे, तर मम्मी काय बनवताय? व्हेज वांग पातळ रस्सावालं. तर मम्मींची खास रेसिपी झटपट बनणारं वांग्याचं पातळ रस्सा भाजी, वांग्याचं कालवण. तर तुमच्या सर्वांची रिक्वेस्ट होती की तुमचा घरचा कांदा लसूण मसाला वापरून एखादी व्हेज रेसिपी दाखवा. मग म्हटलं रोजच्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकाल असं, आणि जरी झटपट बनणं असलं तरी त्याला चविष्ट सुंदर लागणारं वांग्याचं कालवण तुम्हाला दाखवावं. माझ्या मम्मींनी फोडणी दिलेली आहे, इथं फोडणी दिली आहे आणि तुम्हाला दिसतंय की यामध्ये मसाला वगैरे सगळं टाकून झालेलं आहे, कारण ते चमच्याला झालाय. 5 मिनिट आतापर्यंत काय काय झालं या रेसिपी मध्ये ते तुम्ही बघून घ्या. हे बघ आता असं. तर कढईतलं तेल झालेलं आहे गरम आणि यामध्ये आता मम्मी घालतायत बारीक चिरलेला कांदा. तर आमच्या मम्मींचं पहिल्यापासूनच ठरलेलं आहे की कोणत्या रेसिपीमध्ये फक्त जिरे जातील, फक्त मोहरी जाईल, दोन्ही एकत्र जातील किंवा दोन्हीही जाणार नाहीत. आणि त्याचनुसार मम्मी वांग्याच्या कालवणामध्ये जिरे किंवा मोहरी वापरत नाहीत. असं कोणाकोणाच्या घरी असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण पुढे जाऊयात. तर आता हा कांदा याच्याबरोबर घातलेली आहे हळद, आणि आता हा कांदा आपल्या तेलावरती अजिबात भाजायचा नाही आहे बरं का. आणि असं का ते मी तुम्हाला पुढं सांगेन. आता मम्मी यामध्ये घालतायत मीठ, आणि मीठसुद्धा तुम्ही बघू शकताय भरपूर घातलेलं आहे. तर आता या मिठासोबतच यामध्ये जात आहेत वांग आणि बटाट्याचे काप, फोडी ज्याला आम्ही म्हणतो, याच्या फोडी केलेल्या आहेत. आणि आता ह्या गेलेल्या आहेत यामध्ये. आणि ह्या वांग्याच्या बटाट्याच्या फोडी तेलावरती कांद्यामध्ये हळद, भरपूर मीठ आणि हिंगासोबत छान एकत्र करून 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवण्यात येतील. मग आता झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे. आणि हीच या रेसिपीची सिक्रेट टीप आहे मम्मींची आमच्या. तर ही जी रेसिपी आहे ती आमच्या मम्मींची रेसिपी आहे की जिला कोणत्याही प्रकारचं वाटण म्हणजे साधं लसूण खोबरं सुद्धा लागत नाही, पण तरीही एकदम चवीला सुंदर लागते, एकदम चविष्ट लागतं हे कालवण. म्हणते नाही, खरंच लागतं. मी तुम्हाला उदाहरण सांगते. समजा म्हणजे आमचे पुण्याचे काका आहेत, आमचे गायकवाड काका, तर ते आले आमच्याकडे, तर मम्मी आवर्जून हे करतात, काय करतात, वांग्याचं एक पायाची कोंबडी असं बरं का. जरी मटणाचं कालवण केलेलं असलं ना तरी त्यांना सांगितलं ना की अहो सकाळचं ह्याचं वांग्याचं कालवण शिल्लक आहे, तर ते मटणाचं कालवण साईडला ठेवतील आणि हे वांग्याच्या कालवणाबरोबर भाकरी खात बसतील कुस करून. म्हणजे इतकं छान लागतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वाटण वगैरे काहीच नाहीये, तर इतकी साधी सुधी रेसिपी आहे, तरी पण चवीला एकदम चविष्ट आहे आणि एकदम झटपट बनते. असं तुम्ही चालता बोलता पण बनवू शकता. म्हणजे हे टाकलं ते टाकलं, वाफ ठेवली, तोपर्यंत दुसरं काही काम केलं, परत आल्यानंतर पाणी ओतलं, असं एकदम झटकन होणारं चालता बोलता होणारी रेसिपी आहे. आणि मग आता पुढं तर आता झालेली आहे वाफ. बघा मी तुम्हाला सांगितलं 5 ते 7 मिनिटांसाठी वाफ मारून ठेवायची, आणि बघू शकताय कसं छान पाणी सुटलंय. तर हीच सिक्रेट टीप आहे मम्मींची, त्यामुळंच ही साधं सुद्धा जे कालवण आहे आमचं ते छान लागतं. अगदी म्हणजे तुम्ही जसं आपण चिकन किंवा मटनच्या अळणी बनवत असतो, सूप बनवत असतो, आणि ते जसं मिठावरती आपण वाफवून घेतो आणि त्याला अंगचं पाणी सुटतं, तसंच याला बटाट्याला आणि वांग्याला अंगचं पाणी सुटलेलं आहे, आणि त्यामुळंच हे खूप छान लागतं. मग आता आणि कांदासुद्धा त्याच्याबरोबर शिजला जातोच. तर मग आता यामध्ये मम्मी घालतात आमचं घरचं तिखट, आमची चटणी, कांदा लसूण मसाला जो आहे, ज्याची रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. व्हिडिओ नक्की बघा, खूप सुंदर आणि कमाल आहे ती चटणी. तर आता ही चटणी मम्मींनी घातलेली आहे आणि हे घालून सुद्धा 1-2 वेळेला छान परतून घेत आहेत. आणि आता परत एकदा आपल्याला याला 5 मिनिटांसाठी वाफ द्यायची आहे. आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जितकं हवं आहे, जितका रस्सा करायचा आहे, जितकं पातळ कालवण करायचं आहे, त्याच्यानुसार गरम पाणी घालायचं आहे. पाणी मात्र गरमच घालायचं आहे नेहमी आपल्याला जेव्हा घालायचं आहे तेव्हा. आणि मग असं 10 मिनटं वाफ दिल्यानंतर ऑब्व्हियसली वांगं तर शिजूनच जाणार आहे. मग जितकं आपल्याला रस्सा करायचं तितकं पाणी घालायचं. आणि आमच्याकडे कूटसुद्धा घालतात शेंगदाण्याचं, मग मम्मीने आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलेलं आहे. आणि त्यानंतर एक 3-4 मिनटं फक्त उकळायचं आणि झालं, तयार आहे आपला वांग्याचा झटपट होणारा, चालता बोलता होणारा रस्सा.
तर हे बघा तयार झालंय आपलं कालवण. वांग्याची पातळ रबरबीत अशी छान रस्सा भाजी. पेरते याच्यावरती अशी कोथिंबीर आणि छान असं लालसर दिसते बघा. मग करून बघा झटपट, अगदी चालता बोलता करता येणारं हे वांग्याचं कालवण, वांग्याची पातळ रस्सा भाजी. आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जी घंटा आहे ती सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.